महालक्ष्मीश्च विद्महे विष्णुपत्नीश्च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम ह्रीं लक्ष्मी देवताभ्यो नमः। आपण सर्वजण विविध कष्ट करतो आणि कष्ट केल्यानंतर कष्टाने जी कमवती लक्ष्मी ती घरामध्ये स्थिर राहावी किंवा तिचा विनियोग चांगला व्हावा हा प्रत्येकाचा चांगला प्रांजळ हेतू असतो। मग त्यासाठी काही उपाय करता येतील का? तर त्यातील एक सर्वात महत्त्वाचा उपाय आज आपण समजून घेऊयात, ज्याला गजलक्ष्मी असे म्हणले जाते। सर्वजण विविध मार्गाने पैसे कमवतात, परंतु अनेक कारणांनी त्याचा खर्च होत असतो। मग प्रत्येकाला वाटतं की आपली जी काही लक्ष्मी आहे तिचा विनियोग चांगला व्हावा, त्यामध्ये वाढ व्हावी किंवा स्थिरता व्हावी, या उद्देशाने गजलक्ष्मीची पूजा आपण या ठिकाणी करायची आहे। ही गजलक्ष्मी शक्यतो मंगळवार किंवा शुक्रवारच्या दिवशी घरामध्ये घेऊन यायची आहे। लक्ष्मी ही स्थिर व्हावी म्हणून तिच्या दोन्ही बाजूला आपण जे हत्ती स्वरूपात ठेवतो त्याला गजलक्ष्मी असे म्हणतात। हे ऐश्वर्याचं, स्थिरतेचं प्रतीक सांगितलेलं आहे। व्यापारी असेल किंवा आपला उद्योग व्यवसाय असेल, धंदा असेल, तो वाढावा या उद्देशाने आपण जर काही देवघर केला असेल त्यामध्ये देखील अशी गजलक्ष्मी आणून त्याची पूजा करायची आहे। ही पूजा विशेष शुक्रवार किंवा मंगळवारच्या दिवशी आणून करायची आहे। तिला थोडं गंध लावायचंय, शक्य झाल्यास आपण श्रीसूक्ताचं आवर्तन पठण करायचंय त्यावरती, किंवा आपण मोबाईलवरती श्रीसूक्त लावून देखील ते पठण करून त्या गजलक्ष्मीची पूजा करायची आहे। ती मंगळवार ते मंगळवार किंवा शुक्रवार ते शुक्रवार स्वच्छ करायची आहे। रोज पूजेमध्ये घेतली तरी चालेल, किंवा शक्य न झाल्यास आपण प्रथमतः आणल्यानंतर गंगाजल किंवा आपल्या घरातील ज्या अडीअडचणी त्या दूर झाल्यानंतर गंगाजल शुद्ध पाण्याने स्वच्छ करायच्या आणि त्याची पूजा करायची आणि भगवंतांना प्रार्थना करायची की आमची उत्तरोत्तर चांगली प्रगती होऊ दे। या गजलक्ष्मीचा संबंध आपल्या शेतकरी वर्गाशी देखील आहे, कारण हत्ती व पाणी यांचा संबंध आहे। मग आपली पिकं चांगली येऊ द्या आणि त्यामध्ये चांगली वाढ होऊ द्या, या अनुषंगाने देखील गजलक्ष्मीची पूजा आपण सर्वांनी मनापासून करायची आहे। गजलक्ष्मीच्या खाली आपण लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र ठेवून त्याची पूजा करायची आहे। तिला उदबत्ती, धूप, दीप दाखवायचा आहे आणि लक्ष्मीची प्रतिमा असेल त्या ठिकाणी समोर ठेवायची आहे। आपण जर त्याची नुसती प्रतिमा जर आणली घरामध्ये, ज्यामध्ये फक्त हत्ती दिसते आणि लक्ष्मी असेल, तर एवढी काळजी घ्यायची की त्या लक्ष्मी देवतांचे पाय मात्र दिसणार नाही, ती व्यवस्थित कमळामध्ये विराजमान आहे किंवा उभी आहे अशा पद्धतीने जरी आपल्याला प्रतिमा मिळाली आणि तिचं पूजन जरी केलं तरी आपल्याला पुण्य शास्त्रात सांगितलेलं आहे। धने, गुळ याचा नैवेद्य आपण त्यांना दाखवून त्याची विधिवत पूजा केल्यास आपल्याला पुण्य शास्त्रानुसार जास्त सांगितलंय। पौर्णिमा तिथी असेल, शुक्रवार असेल, अशा दिवशी या गजलक्ष्मीची विशेष प्रार्थना करा, त्यांना थोडंसं अत्तर लावा आणि भगवंतांना प्रार्थना करायची आहे, लक्ष्मी देवता, गजदेवता आमच्या घरातील सांपत्तिक स्थिती वाढू दे, आयु आरोग्य आमच्या घरातील वाढू दे व आमच्या घरातल्या सर्व व्यक्तींना समाधान प्राप्त होऊ दे। हा उपाय आपण सर्वांनी करा, घरातील सांपत्तिक स्थिती वाढण्यास निश्चित मदत होईल। धन्यवाद।